हॅलो चेक. बॅटिंग करणारा जो संघ टांगर आहे त्यांचे 12th मॅन कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. 12th मॅन कॉम्बॉक्स कडे पाठवा. टांगर टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट आहे की आपला 12th मॅन पाठवून द्या. सर आपण मॅच चालू करू नका. इरफान सर आपण मॅच चालू करू नका. जोपर्यंत 12th मॅन येत नाही तोपर्यंत सामना चालू केला जाणार नाही. टांगर टीमच्या 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे येतील. माझ्याकडे जाऊयात. 3 ओव्हरचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलरला आपण पाहिले साहेब गोलंदाजी ट्रॅक वरती असेल तर समोर मात्र धुरंधर बॅटर्स असतील. चेंडूला सन्मान ज्याने हँडल केलंय. अगदी थडब्यांच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न हा नानाचा मामला आहे. आणि या बॉलवरती एकंदरीत आपण बघतोय तर केवळ आणि केवळ 1 रन नक्कीच तिथे मिळणार आहे. आणि संघाचं खाता आता अंततः उघडलं गेलंय. ही मॅच अगदी खूप मोठी बनेल या शंका नाही. कारण आपण बघितलं रायझिंग स्टार्स कांबळा हा जो संघ आहे कांबळा संघ आहे यांच्याकडे चांगले चांगले प्लेयर्स आहेत. आपण बॉलरला बघितला. हा बॉलर सैफला बघतोय. सैफच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी जो संघाचा बॅटर होता आघाडीचा बॅटर इथे कॅच पकडू शकतील. हो यावेळेला वॉटर कॉट सुपर कॅच आणि ते सरळ परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. दुसरा मोठा धक्का बसलेला आहे. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के बसत आहेत. इथं बॅटिंग करणारा संघाला टांगरचा संघ थोडासा ढासळला आहे. कारण पहिल्या बॉलवरती तुम्ही विकेट देताय त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल रन्स येतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. या चुका आहेत. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सांभाळून खेळणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्ही परिपूर्ण फायदा घेत नाहीये. तुम्हाला घ्यावं लागेल. शावेजला पाठवले नंबर 4 वरती. पहिल्या ओव्हरच्या अगदी 3 बॉलमध्ये 2 महत्त्वाचे विकेट गेलेत. थोडंसं कंट्रोलवालं क्रिकेट घ्यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडंसं सांभाळून खेळणं गरजेचं आहे. संकटांना अगदी 2 हात करण्याची वेळ आली आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. वॉट अ किपिंग. किपरचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून किपिंग केली जाते. प्रचंड एक्सपिरियन्स प्लेयर दिसत आहेत आणि तो अनुभव या मैदानाच्या आतमध्ये ते शेअर करताना झुकताना दिसत आहेत. षटकातील 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा होता. चेंडूला अगदी न खेळणं पसंत केलंय आणि अंततः एक एक्स्ट्रा रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडला जातोय. संघाचं स्कोर बोर्ड आता 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अजून 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. 2 महत्वाच्या विकेट देखील गेलेले आहेत. रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पानं फिरणारा असा सामना आपण मागील मॅच मध्ये पाहिला असाल. तिथे काय मॅच बघायला मिळाली. तुडीलचा संघानं जबरदस्त क्रिकेट खेळलं होतं. रन सातत्याने घेतले जातील. जोपर्यंत थ्रो केला जाईल या बॉलवरती संघाचं स्कोरबोर्ड आता 4 ला जाऊन पोहोचलाय. 4 या आकड्यावरती यंगस्टार कांबळा जो संघ आहे त्याने टॉस जिंकला आणि त्या कांबळा संघानं सरळ मात्र आपण बघतोय इथे पहिल्या बॉल मध्ये विकेट. परंतु इथे दुहेरी बनवता किपर कॅच पकडू शकले असते परंतु बॉलरनं तिथे थांबवलं होतं. सो कॉल दिला होता आणि इथे मात्र एकंदरीत बघतोय 1 रन्स ऍड केला जाईल. एक जीवनदान बॅटर्सला मिळालंय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ टू 5 रन्स. त्याचबरोबर आपण बघतोय तर इरफान सर आणि राहिल सर पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय निहाल गोलंदाजी. षटक क्रमांक 2 चा खेळ आता त्याच्या माध्यमातून टाकला जाणार आहे. निहालला प्रभावित करण्यासाठी ज्या वेळेला पहिलं षटक जे सैफनं टाकलं होतं त्याची पुनरावृत्ती कदाचित त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जो शावेज आहे तो देखील टांगर टीमचा आक्रमक बॅट्समन मानला जातो
आता शावेजला हात खोलावेच लागतील. संघ थोडासा संकटामध्ये आहे, तिथे संकटमोचक म्हणून तुम्हाला आक्रमण करावे लागतील. प्रत्येक ठिकठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा देखील प्रचंड संघर्ष आपण पाहिलाय. ज्यावेळेला त्याने एक 4 व्हीलर कार परचेस करायची होती, त्याने एका बँकेकडे त्याने कर्जाचा फॉर्म सादर केला होता, परंतु त्या बँकेनं मात्र त्यांना कर्ज देण्यासाठी साफ नकार दिला होता. परंतु आज तेच क्रिकेटचे भगवान असणारे सचिन रमेश तेंडुलकर सर BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. हा संघर्ष अनेकांचा राहिलाय, परंतु इथे आता शावेजच्या बॅटमधून एक शानदार षटकार पाहायला मिळतोय. हे टांगरचा खेळाडू शावेज आहे. पहिल्याच बॉलवरती निहालच्या प्रहार करत असताना सिक्सरनं सुरुवात केली आहे. स्कोरबोर्ड 11ला जाऊन पोहोचलंय. हे फटके अपेक्षित आहेत. लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही खेळताय. एका बाजूला कामलाचा संघ गोलंदाज निहाल आहे. निहालकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे. चांगली विद्वत्ता आपण पाहिली आहे निहालकडे, ती गुणवत्ता आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर शावेजची चर्चा केली की या टीमचा विध्वंसक फलंदाज आहे आणि तो विध्वंसक फलंदाज आता सुरुवात मात्र तहसीलदार केलेली आहे या ओव्हरची. राईट अप राऊंड द विकेट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू तयार आहे. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चाललंय. आप सेर हम भी सव्वा सेर, हम भी किसी से कम नाही, आता कामलाचा संघ देखील सांगतोय. स्कोरबोर्ड 11 वरती स्थिरावलेले आहे. बघा, याला म्हणतात एका चांगल्या बॉलरची जी आपण म्हणतो ना, जी निशाणी असते ही दिसते निहालकडून देखील. चेंडू नो मॅच लँडला ट्रॅव्हल झाले. जोपर्यंत चेंडूला पकडेल थ्रो करेल वेगाने, मात्र इथे 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचा हा ताळमेळ आवश्यक आहे. दोन खेळाडूंवरती हा ताळमेळ आवश्यक आहे आणि हा ताळमेळ तुमच्या अगदी वैयक्तिक जीवनात असो अथवा क्रिकेटच्या ग्राउंडवरती असतो. तुमचा वैयक्तिक जीवनातील साथीदार आणि क्रिकेटच्या जीवनातील तुमचा साथीदार या दोघांवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही अगदी येणाऱ्या काळामध्ये यशस्वी ठरता. आता येणारा पुढचा बॉल निहाल कोणतं संकट घेऊन येऊ शकतो बॅटरच्या विरोधामध्ये. कदाचित कीपर यांच्या माध्यमातून चांगली किपिंग चालली आहे. कामला या टीमचे चांगले लिजंड कीपर आहेत. प्रचंड एक्सपिरियन्स आपण सातत्यानं त्यांच्याकडे आपण दृष्टिकोनातून पाहत राहिलोय. 13 वरती एकंदरीत 2 खेळाडू बाद झालेले आहेत. शहबाज 11 टांगर या टीमचे. येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलवरती कदाचित मोठं प्रहार, मोठं आक्रमण केलं जाणार का हे पाहावं लागेल. परंतु फुल टॉस बॉल तिथे मिस झालाय. जोपर्यंत चेंडूला यष्टीरक्षक पकडतील येथे मात्र रन्स मिळून जाणार आहेत. 1 रन्स आता माता खात्यामध्ये जोडला जाईल आणि संघाचा स्कोरबोर्ड आता इथून जाऊन पोहोचेल खऱ्या अर्थानं 14 या आकड्यावरती. 14 रन्स झालेले आहेत. 14 रन्स. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील आता शिल्लक असणार आहे. बॅटिंग मार्क होती आता अभिषेक सिद्धू पाजी आता ट्रॅक वरती असतील. बॅटिंग मार्क वरती सिद्धू पाजी मैदानाच्या आतमध्ये असतील. परंतु या सिद्धू यांना प्रतिस्पर्धी जो असणार गोलंदाज निहाल या त्यावरती तुटून पडावं लागेल. तेवढे चांगल्या धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या नाहीयेत, तेवढे चांगले रन्स बनलेले नाहीयेत. याच्यासाठी तुम्हाला प्रहार करायचा. शॉर्ट बॉल आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे धावले. नो मॅच लँडला चेंडूला अक्षरशः जखमा दिलाय. 2 रन्स तिथे कंप्लीट होतील आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न शावेजचा तर आहे, परंतु साफ नकार आहे. 2चा खेळ तिथे होतोय समाप्त. लॉस ऑफ टू 16 रन्स. स्वारस स्कोरबोर्ड वरती शेवटचं षटक. चला फार वेळ जाणार नाही. बॉलिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे, चला लवकरात लवकर मॅच चालू करा. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. टाइम इज एव्हरीथिंग.
वेळेचं खूप बंधन आहे आपल्याकडे, कारण आपल्याला येणारी पुढची जी इनिंग आहेत, पुढच्या खूप साऱ्या मॅचेस योग्य ओव्हरमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. शेवटचं षटक असेल, गोलंदाजी ट्रॅकवरती कैफला शेवटच्या षटकासाठी 5 रन केले. समोर फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा प्रहार केलाय या बॉलवरती, एक पुन्हा मोठा आक्रमण आणि तिथे तब्बल 6 रन मिळतील षटकार. कैफचं देखील चांगलं स्वागत केलंय. सिक्सर आले. संघाचं स्कोरबोर्ड आता भन्नाट वेगानं पुढे सरकेल, जिथे 22 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. मी सांगितलं होतं की शावेच्या टीमचा अगदी विध्वंसक फलंदाज आहे, हा विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये चांगल्या टप्प्याची बॉलिंग कामल्या टीमच्या बॉलरला करावी लागेल. प्रहार केलाय, पूल केलाय, क्या पूल बन सकता है सक्सेसफुली, ॲब्सोल्युटली. आणि इथे तब्बल बॅक टू बॅक दुसरा सिक्सर शावेच्या बाटमधून येतोय. हे तो सिर्फ झाकिये मित्र हो, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आलेले आहेत. या फटक्यांसाठी ओळखला जाणारा शावेज आता प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती तो तुटून पडतोय. गोलंदाजीचा टप्पा कैफला चांगला टाकावा लागेल. ज्या प्रकारे सैफनं सुरुवात केली होती, आता अंत करण्यासाठी कैफला पाठवलं गेलंय. फक्त फरक मात्र एकाच वर्डचा आहे. पुन्हा प्रहार केलाय, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक, आता चुकीला माफी नाहीये शावेज. एक चांगली पारी खेळत मैदानाच्या बाहेर या ठिकाणी शावेज जाताना दिसू शकेल. व्हॉट अ कमबॅक. एक फसवा चेंडू टाकला होता, शॉर्ट बॉल दिला होता, बॅक फुटला गेला, रूम बनवला आणि खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे केला. अंततः विकेटचं पतन बघायला मिळालं आणि शावेजची अगदी तब्बल 240च्या स्ट्राईक रेटनं ती पारी आता समाप्त होतीये. 28 रन्स, 28 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 28 रन स्कोरबोर्ड वरती. बॅटिंग साठी न्यू बॅटर नवेदला बॅटिंग साठी पाठवलंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. इरफान सर आपल्या बाजूला वळले, ते सांगतायत ह्या एक्स्ट्रा चेंडू आहे, तो मला आता 1 रन्स ऍड करावा लागेल. आणि संघाचं स्कोरबोर्ड आता इथे जाऊन पोहोचलेला आहे तब्बल आणि तब्बल 29 रन्स. बाईक फुटला गेलाय आणि त्यानंतर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो अगदीच्या पण किपर बघतोय बिनधास्तपणे तिथे थ्रो केला जातोय आणि साफ तिथे नकार दिला गेला होता. नवीन फलंदाज जो होता नवेद, तो स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर मात्र जाताना दिसू शकेल. नवसाईकला आपण प्रशांत यांना बघतोय. टांगरगावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच महोदय आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एकंदरीत आपण बघतोय दुसरी धाव घेण्यासाठी प्रबळ इच्छा तर होती सिद्धू आणि त्याबरोबर प्रशांत एक चांगले फुर्तीले प्लेयर आहेत. हा नानाचा मामला तिथे रन्स मात्र मिळू शकतील. नशिबाची साथ मिळाली, तिसरा रन्स घेतला. आता चौथे धाव घेण्यासाठी इच्छा होती अगदी प्रशांत सर यांची. 3 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय 33 या आकड्यावरती. आय थिंक सर शेवटचा बॉल असेल इरफान सर, या शेवटचा एक चेंडू मात्र तिथे शिल्लक असेल. 33 रन झालेत या गावचे. एकंदरीत आपण बघतोय प्रथम नागरिक म्हणजे सरपंच समुदाय टांगर गावचे आहेत. चेंडूला मात्र ऑफच्या दिशेनं खेळलं गेलं. 1 रन तिथे बघायला मिळतोय. थोडंसं फंबलिंग आहे. चेंडू मात्र हातातून निसटून गेलाय. 2 रन भन्नाट वेगानं कंप्लीट केलाय. तिसरी धाव घेतली जाते का? येस, ॲब्सोल्युटली मिळणार नाहीये. त्या विकेटचं पतन केवळ 2च धावेवरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान मानावं लागेल. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता बॅटिंग करणारा जो येणारा पुढील संघ असेल रायझिंग स्टार कामला, या टीमला 36 रन्स करावे लागतील. तुमच्याकडे चेंडू फक्त आणि फक्त आहेत 18. त्या 18 बॉलमध्ये तुम्हाला 36 रन्स करायचे आहेत.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करणारा संघ लवकरात लवकर जायचं टांगर आपण लवकर ऑल प्लेयर्स मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. टांगर टीमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट असेल की आपले जे सगळे प्लेयर्स आहेत लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवून द्या. चला ओपनिंग प्लेयर दाखल करायचे आहेत. कामला टीम यंगस्टार कामलाचा संघ खेळताना दिसेल जिथे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना दिसतील. सैफ आणि कैफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी गेलेली आहे. तर प्रतिस्पर्धी आपण बघतोय शहबाज 11 टांगरचा संघ या मॅच मध्ये खेळतोय. ऑनलाईन रसिक प्रेक्षकांमध्ये खलफे वाईद म्हणजेच वाईद खलफे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्पोर्ट्स टीम या चॅनेलला वाईद सर देखील जोडले गेलेत. वाईद सर तुमचं देखील मनापासून या सायंकाळच्या सत्रामध्ये मी मोहिते अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचा आनंद नक्कीच तुम्ही स्पोर्ट्स टीम या चॅनलला जोडले जात असताना अगदी घेऊ शकता कारण ही मानाची सन्मानाची आणि अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. ब्रदर्स ट्रॉफी 2026 मुरादपूर दावट सीझन 1 आणि पर्व पहिला आहे. पर्व पहिल्यामध्ये अनेक रसिक प्रेक्षकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम सिकंदर गोलंदाजी मार्क वरती आलेले आहे. सिकंदर स्ट्राईक मार्कवरती आता कैफ असेल त्याचा साथीदार दुसऱ्या बाजूला सेफ आहे. दोन्ही अगदी तहसीलदार बॅटर्स असतील. एकंदर यंगस्टार कामला या टीमचे हे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर समोर एक्सपिरियन्स बॉलर सिकंदर तयार असणार आहेत. मॅच ऑन. पहिलाच बॉल सुरेख टाकण्याचा प्रयत्न होता लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर. सुरुवात मात्र वाईट बॉलने या ठिकाणी केली जाते. एक्स्ट्रा रन्स तिथे बघायला मिळतील. सिकंदर प्रचंड अनुभवी. आपण म्हणतो ना एज डझंट मॅटर, मॅटर करत नाहीये पण तो हा खेळाडू तितकाच अगदी तहसीलदार राहिलेला आहे. त्यांच्या काळामधलं जे क्रिकेट गाजवलेलं आहे आणि आता देखील अनेक फलंदाजांना थांबवण्याचा विक्रम सिकंदर सर यांच्या माध्यमातून केला जातो. पुढचा चेंडू टाकला आणि शॉर्ट बॉल प्रहार केलाय. इथे चेंडू मात्र चाललेला आहे नो मॅच लँड कडे. दन 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 कर सीमारेषेच्या दिशेने चाललाय पण तो तिथे जे आउटफील्ड आहे ती स्लो आउटफील्ड पाहायला मिळते आणि याचा मात्र फायदा परिपूर्ण मात्र घेता येत नाही या बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 रन्स मात्र तिथे बघायला मिळू शकतील. पहिला बॉल वाईड टाकला होता सिकंदर यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती अगदी एक चांगला फटका. सिकंदर आपल्या टीमसाठी किती मोठं कॉन्ट्रीब्युशन देतील याच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा तर लागलेल्या आहेत.
कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. लक्ष्मणच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळतील. चुकीला माफी नाहीये. चुका करणं तर कदाचित संघ आपला देखील बॅकवुडला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला 36 धावा दिसायला खूप साऱ्या मोठ्या असल्या ना, अगदी सहजरित्या तुम्ही पार त्या करू शकता बॅटिंग करणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला अगदी गोलंदाजी जर धार असेल तर तुम्ही 36 धावा डिफेन्स देखील करू शकता. हे देखील तितकंच खरं राहिलेलं आहे. स्कोरबोर्डच्या आडी 11वरती अक्षरशः फसवा चेंडू आहे. जोरदार अपील केले, थोडासा लेझीनेस पणा. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल अगदी चित्याच्या चपलाईने इथे मात्र रन्स कंप्लीट होत आहेत. आणि संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन्स तर झालेले आहेत. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिकंदर यांच्याकडे जो प्रचंड एक्सपिरियन्स आहे ते झोकतायत. अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंना थांबवण्याचं नाव घेत अगदी नक्कीच करतायत. तर सैफला आपण पाहिलं असेल, सैफनं आतापर्यंत जी गोलंदाजी केली होती ना, ज्यावेळेला ते प्रथम बॉलिंग करत होते, 2 विकेट्स घेतल्या होत्या, तब्बल 5 रन्स खर्च केले होते सैफनं कामला या टीम कडून. तर आता जशास तसं उत्तर देण्यासाठी सिकंदर तयार असतील. आडव्या बाटने खायचं आहे. पुन्हा एकदा दिशाहीन बॉलिंग आहे. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. पुन्हा एक्स्ट्राचे रन्स मिळणार आहेत. एक्स्ट्रा रन्स असतील, संघाचं स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 16 बॉलमध्ये 30 धावांची तुम्हाला आवश्यकता आहे. सैफ आणि कैफी दोघं अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतात आपल्या टीमला. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सिकंदर सारखे चांगले अगदी स्ट्रायकर बॉलर या टीमचे लीड बॉलर आहेत, विकेट टेकर बॉलर आहेत. शॉर्ट बॉल आहे आणि शॉर्ट बॉल वरती आक्रमण केलं जाते. दिशा से फटके तो पडेंगे फटके और सीधा 6 रन. षटकार पाहायला मिळतोय. ऑफिशियली इशारा इथे आलाय, सिक्सर आलेला आहे. आणि संघाचं धाव संख्या आता 12 या आकड्यावरती पोहोचले. सैफनं या शॉर्ट बॉलवरती प्रहार केला होता. अजून देखील वेळ गेलेली नाहीये. त्या संकटामध्ये तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की शर्यत संपली नाही, कारण तुम्ही स्वतः जिंकलेले नाहीयेत. या गोष्टीचा अवलंब करत असताना तुम्हाला मैदानामध्ये अचूक टप्प्याची बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक बॉल मात्र तुम्हाला अचूक टप्प्याचा टाकावं लागेल. सिकंदरचा पुढचा जो बॉल आहे, सैफ त्या चेंडूसाठी तयार असेल, कारण मागच्या चेंडूवरती त्यांनी अगदी मोठा प्रहार केलाय. कॉन्फिडन्सची जी पातळी आहे आता वरच्या दिशेनं मात्र अगदी झेपावती आहे. शॉर्ट बॉल आहे, प्रहार न आओ देखा ना ताव देखा और सीधा इस गेंद को सी मारे का पार फेका. 6 रन. अगदी जबरदस्त फटका. बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम येतोय आणि या मॅचचा थोडासा कायापलट होतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झालेत, अजून 2 बॉल बाकी आहेत. आता इथे लोअर फुल टॉस आहे, लोअर फुल टॉस आहे. जोरदार अपील केली आहे, लाऊडली अपील, परंतु झपकन वेगानं या बॉलवरती देखील एक रन्स मात्र कंप्लीट होईल. आणि संघाचा स्कोरबोर्ड आता 19 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक असणार आहे. कैफ आणि सैफच्या जोडीने सुरुवातीच्या ओव्हर पासून धुमाकूळ घालायला तर सुरुवात केलेली आहे. सिकंदर प्रचंड एक्सपिरियन्स बॉलर. लेगस्टंपच्या थोडं बाहेरचा बॉल, पुन्हा वाईट बॉल. सुरुवात मात्र वाईड न केले. कदाचित इथे या ओव्हरचा अंत देखील कशा प्रकारचा केला जातो हे देखील पाहावं लागेल. 20 रन स्कोर बरोबर लागले. 20 रन्स. हो, यावेळेला मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये चेंडू आय थिंक 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स मिळतील. चौकार आलेला आहे आणि संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 बॉल 12 रन्स. बारा चेंडू आणि त्याचबरोबर आपण बघतोय 12 धावांची आवश्यकता. संपूर्ण जो सामना आहे यंग स्टार
कामला या टीमकडे आता सामना झुकलेला आहे. असं वाटलं होतं ज्या वेळेला टांगर टीमनं बॅटिंग केली होती, धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला, असं वाटलं की तो सामना मात्र संपूर्ण टांगरचा संघ जिंकेल, पण तो सुरुवात थोडीशी बॉलिंगच्या माध्यमातून खराब झाली आणि तिथे मात्र 24 रन्स खर्च करणारा एक्सपेन्सिव्ह बॉलर बघायला मिळाला. 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये आपण बघतोय 12 रन्स थांबवायचे आहेत बॉलरने. बॉलरचं नाव सोहानला आपण बघतोय, तर गोलंदाजी ट्रॅक वरती तिथे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉटला गेला. जे किपर आहेत प्रचंड वेगाने तिथे पोहोचलाय, फक्त आणि फक्त एकच रन तिथे मिळेल. संघाचा स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकणार आहे. 25 या आकड्यावरती 25 रन स्कोर बोर्ड वरती असतील. 11 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. एकंदरीत आपण कैफला बघितलं 3 चेंडूंमध्ये 7 वरती खेळतोय, तर सैफ मात्र 4 मध्ये 14 रन्स वरती खेळतोय. हे दोन्ही खेळाडूंना कॉन्ट्रीब्युशन दिलंय. सुरुवातच धमाकेदार केली, त्याची सुरुवात चांगली, त्याचा अंत चांगला होत असतो. आता देखील इथे एक्स्ट्राज आहेत. या चुका कुठेतरी तुम्हाला बदल करावा लागेल. यांच्याकडे तुम्हाला अगदी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. वाईट +1 असे 2 रन्स आता ऍड करावे लागतील. 27 रन्स जिंकण्यासाठी 11 मध्ये 9 रन्स पाहिजेत. फलंदाज तयार आहे. ओसवी चिट खेळलाय, मोठा प्रहार आहे, चेंडू चाललाय कुठे हे देखील पाहावं लागेल. ऑफिशियली इशारा आमच्यापर्यंत आता पोहोचलेला नाहीये. इरफान सरांचा इशारा काय येतोय? 4 रन्स आहेत. इरफान सर, चला थोडस बदल असेल. इरफान सरांनी अगदी शहानिशा केली आहे, ते सांगते 6 रन्स आता आपल्याला ऍड करावे लागतील. मॅच म्हणजे औपचारिकता आता शिल्लक राहिलेली आहे. परत नो बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राज मिळणार आहेत. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल, कारण बॅट्समन झालाय सुपर हिट. कमालची बॅटिंग इथं केली जाते. जिंकण्यासाठी केवळ 2 रन्स दूर असेल कामला हा संघ. फक्त आणि फक्त 2 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहिजे. पुन्हा एकदा यावेळेला आपण बघतो हा सामना फिनिश झालेला आहे. हा सामना मात्र जिंकलाय यंगस्टर कामला या टीमनं. खऱ्या अर्थानं आपण नक्कीच कौतुक अभिनंदन करूयात. यापुढचा बॅटल होईल तुडील आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार्स कामला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. इरफान भाई सांगून आम्हाला कसं काय टीम नव्हतं आहे. टॉस हॅलो चेक हॅलो चेक जे टॉस का बॉस आहे आमचे गनीभाई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते टॉस का बॉस आपल्याला पाहायला मिळते. गनीभाई खरंच तुमचं मनापासून आभार. ज्याप्रमाणे तुम्ही जे ग्राउंड असेल त्याचबरोबर जवळ काचे असेल तुमचे सर्व जे संपूर्ण टीम असेल एक चांगलं सुसज्ज असं ग्राउंड चांगली विकेट देखील आम्हाला पाहायला मिळते. एक चांगली खेळपट्टी तुम्ही तयार करून दिल्याबद्दल सर्व खेळाडूंना मनापासून तुमचे आभार असतील. स्पेशली आम्ही त्याचबरोबर आमचे इरफान भाई तांडील असतील त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य तर आपल्याला केलेलं आहे.